मालवण पुतळा प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे। या प्रकरणातील आरोपी जयदीप आपटे आणि चेतन पाटीलची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे। दोन्ही आरोपींना 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पुतळा दुर्घटनेनंतर गुन्हा दाखल झाल्यावर दोन्ही आरोपी फरार झाले होते आणि काही दिवसांपूर्वी चेतन पाटीलला अटक झाली, तर जयदीप आपटेला बुधवारी रात्री कल्याणमधून अटक करण्यात आली। तज्ञांचा अहवाल न येता घिसडगायने 10 तासांमध्ये फिर्याद ओढली जाते। हे केवळ जो काही जनतेचा जो क्षोभ झाला तो शांत करण्यासाठी फिर्याद दिली गेली असं आमचं प्रामाणिकपणे मत आहे। मेहरबान कोर्टाने आमचं सर्व म्हणणं चांगल्या तऱ्हेने ऐकून घेतलं आणि यातील आरोपी क्रमांक 2 चेतन पाटील यांना अगोदर 5 दिवसाची पोलीस कस्टडी होती आणि काही कायदेशीर बाबी असतात त्याची कल्पना आहे। त्यामुळे आम्ही सहकार्य करण्यासाठी आम्ही पोलिसांना अगोदरच आम्ही पासपोर्ट संदर्भात डिटेल्स दिलेले आहेत। जी काही वर्क ऑर्डर पाहिजे पोलिसांना ती देखील आम्ही पोलिसांना देत आहोत। त्यामुळे सर्व तऱ्हेचं जे काही सहकार्य आरोपीकडून अपेक्षित आहे ते आम्ही द्यायला तयार आहोत। पीसीसाठी फक्त एवढेच मुद्दे मांडले की एक आरोपी जो अटक होता त्याची आजपर्यंत पीसी संपण्यात आलेली होती। आता दुसरा आरोपी त्याच्यासोबत मिळालेला आहे, त्याच्यामुळे त्यांचं त्या दोघांसोबत पोलिसांना संवाद साधण्याची संधी पाहिजे। त्याच्यामुळे तो सकल चौकशी काय असेल ती करणं महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे कोर्टाने आमची मागणी मान्य केली आणि 10 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिली।